योद्धा न्यूज मराठी। विठाबाईंच्या बायोपिकच्या नावावरून वाद, नाव बदलण्याची राष्ट्रवादी चित्रपट विभागाची मागणी। ANC राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या तमाशा कलावंत विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित इठा या चित्रपटाच्या नावात बदल करण्याची मागणी राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाने केली आहे। महाराष्ट्राच्या लोककलेचा अभिमान असलेल्या विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्या नावावरून नवा वाद निर्माण झाला आहे। या चित्रपटाला इठा हे नाव देण्यात आले असून या नावाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाने आक्षेप घेतला आहे। लोककलेचा आणि विठाबाई यांच्या कार्याचा योग्य सन्मान राखण्यासाठी चित्रपटाचे नाव विठाबाई किंवा विठा असे ठेवावे अशी मागणी करण्यात आली आहे। तर तमाशा अभ्यासकांनी या चित्रपटाला विठाबाई नारायणगावकर किंवा विठा नारायणगावकर असे नाव देण्याची मागणी केली आहे। राष्ट्रवादीच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाच्या मते विठाबाई नारायणगावकर हे नाव केवळ एका व्यक्तीचे नसून महाराष्ट्राच्या लोककला परंपरेचे प्रतीक आहे। त्यांनी आयुष्यभर तमाशा आणि लावणी लोककलांच्या जतनासाठी आणि संवर्धनासाठी मोठे योगदान दिले। त्यामुळे त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाला असे नाव असावे जे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि वारशाचा सन्मान करणारे ठरेल। लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या इठा या चित्रपटाच्या नावाबाबत राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी केलेली मागणी योग्य व रास्त असल्याचे मत विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केले असून या मागणीच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत असे त्यांनी स्पष्ट केले आहे। विठाबाई नारायणगावकर यांच्या कार्याचा आणि योगदानाचा योग्य सन्मान व्हावा हीच आमची भूमिका या मागणीच्या मागे असल्याचे सांगितले जात आहे। चित्रपट सांस्कृतिक विभाग। मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी। रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल। आजच सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।